बातमी आहे जनगणनेसंदर्भात। आजपासून देशव्यापी जनगणना। देशव्यापी जनगणनेची सुरुवात आजपासून होणार आहे। लिव्ह इन मधील जोडप्यांना विवाहित मानलं जाणार आहे। जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार आहे। तब्बल 15 वर्षांनंतर देशव्यापी जनगणनेची मोहीम सुरू होणार आहे। कशी होणार ही जनगणना पाहूयात। पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026। दुसरा टप्पा असेल फेब्रुवारी 2027। पहिल्या टप्प्यात घराशी संबंधित गणना होईल। दुसऱ्या टप्प्यात जनसंख्या गणना। पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना। पहिल्यांदाच स्वगणनेचा पर्याय असेल। जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल नोंद घेतील। जनगणना करताना काय माहिती घेणार? घरांची संख्या, घराची स्थिती, खोल्यांची संख्या। घराचा वापर राहण्यासाठी की व्यवसायासाठी हाही प्रश्न विचारला जाईल। घर मालकीचं की भाड्याचं? घर मातीचं की कॉन्क्रीटचं? कुटुंबातील लोकांची संख्या। कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जात। घरातल्या विवाहित जोडप्यांची संख्या। स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरता? पिण्याच्या पाण्याचा स्रोत। वीज, शौचालय, बाथरूम, ड्रेनेजची माहिती। मोबाईल, रेडिओ, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप आहे का? हा प्रश्न विचारला जाईल। स्वगणना कशी कराल तेही पाहूयात। लॉग इन करून राज्य निवडा। कुटुंब प्रमुखाचं नाव, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा। सोळा भाषांमधून एक भाषा निवडा। ओटीपी भरून व्हेरिफिकेशन करा। जिल्हा किंवा शहराची माहिती भरा। मॅप मध्ये दिसणाऱ्या लाल मार्करला घराच्या लोकेशनवर सेट करा। घराशी संबंधित 33 प्रश्नांची उत्तरं द्या। सर्व माहिती भरल्यानंतर डेटाचा प्रिव्ह्यू येईल। प्रिव्ह्यू तपासल्यानंतर फायनल सबमिट करा। सबमिट करताच स्क्रीनवर SED ID दिसेल। हा ID नंतर जनगणना कर्मचाऱ्याला दाखवावा लागेल। एका मोबाईल नंबरवरून एकच घर रजिस्टर होईल। कुटुंब प्रमुखाचं नाव नंतर बदलता येणार नाही।